चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. थोडा उशीर झाला, जरा फोनवर होते. आपल्याला आज दुपारी अँजल सुरेशजींचं सेशन ठेवलेलं आहे. सर्व ऋषी, सप्त ऋषी आणि असेंडेड मास्टर्स आणि ऍस्ट्रल मास्टर्स. तर त्यांना मी आज फोन केला, आता जस्ट बोलणं चालू होतं. कारण आपल्याला हे मी घेऊन झालेले हायर चक्रामध्ये. हायर चक्रामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं तुमचे असेंडेड गुरु शोधून ठेवा. आणि असेंडेड गुरु शोधून ठेवा का? तर आता या जन्मात तर गुरुची काही आवश्यकता नाही, हे मी सांगतच असते. आपणच गुरु आहोत, आपला श्वासच गुरु आहे हे सांगत असते. पण जेव्हा हा देह सोडणार आहोत त्यानंतर आपल्याला उन्नती करायची. आपण त्यासाठी सुद्धा तयारी करत आहोत आपल्या ज्ञानबोध कार्यक्रमातून. आपण जे पुस्तक घेत आहोत, आपण जे ज्ञानाची कास धरली, ऍक्च्युअली आपला मार्ग ज्ञान मार्ग आहे. भक्ती मार्ग असतो, योग मार्ग असतो, राजयोग मार्ग असतो, कर्मयोग असतो. त्यातला आपण ज्ञान मार्गावर चालणारे आहोत. आता या ज्ञान मार्गाचं जे काही ज्ञान आपण घेतोय ते आता शिवसर्वोदय सुद्धा तेच आहे ना. शिवसर्वोदय सुद्धा ध्यान मार्ग पण आहे, ज्ञान मार्ग पण आहे. अति उच्च ज्ञान मार्ग आहे, अति उच्च ज्ञान, की त्याच्याहून वरचं काही नाहीच आहे. असे शिवसर्वोदय शास्त्र आहे. आणि या हायर ज्ञानाला आपण अंगीकारलं आहे, म्हणून शिवसर्वोदय जे शिकतात त्यांना मी शिवसाधक म्हटलेलं आहे. आणि या शिवसाधकांचा जो आपल्याला ध्यान होत आहे पहाटे 3:30चं, हे खरं ध्यान एक उच्च स्तरावरील, म्हणजे खरं ध्यान आपण तिथेच करत आहोत. आपला 4:30चा ग्रुप आहे तो तर प्रिपरेशन, ध्यानाची तयारी, ध्यान विधी. पण हे जे शिवसर्वोदय साधक शिकणार आहेत त्यांनाही मी आज बोलवलंय. 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट यांनाही बोलवलेलं आहे. आणि आता त्यांची ऍडिशन झाले की ऑगस्ट नंतर आपले अजून भाग 3 सुद्धा झालेले आहेत. अजून होणार आहेत 4 ऑगस्टला. तर या भाग 3च वेगळे ध्यान होतील, भाग 2ही झालेल्यांसाठी वेगळे होतील, आणि भाग 1 झालेल्यांचा एक मेन शिवसाधक ग्रुप राहील. तर असं आपण ठरवलेलं आहे. आणि याच्यात ज्ञानाला कास धरलेली आपण. कारण कुठल्याही मार्गाने जा, अंतिम आपलं जे डेस्टिनेशन आहे अंतिम, तिथे पोहोचायला ज्ञान मस्टच आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने पायऱ्या चढा, शेवटी ज्ञान मार्ग झाल्याशिवाय तो गॅप, ती अखेरची स्टेप चढली जात नाही. म्हणून आपण ज्ञान मार्गावरच आधीपासूनच चढतोय. तर ध्यान पण आपण करतोय. तर याच्यामध्ये आजचं जे सेशन आहे अँजल सुरेशजींचं, त्यांना मी सांगितलं मला हे हे हवंय. ते म्हणाले तुमच्या, मी म्हटलं माझे आज जे 4 वाजता ग्रुपला लोक येतील ना, ते रेग्युलरच लोक जास्त असणार आहेत. आणि आपल्याला स्मॉल ग्रुपवरच फोकस करायचं आहे, त्यांना सांगितलं. असे कॉमन येणार नाहीयेत, असतील थोडेफार. पण हा जो माझा ग्रुप आहे म्हटलं, त्यांना मला पुढच्या तयारीसाठी असेंडेड मास्टर्स मी निवडायला सांगितले. त्या दृष्टीने त्यांना मदत करण्यासाठी तुमचं हे सेशन आहे. कारण मध्ये ज्यावेळेला मी असेंडेड मास्टर्स म्हटलं, कोणी याच जीवनातले लोक सांगितले शरीरोपी, ते काय आपल्याला पुढे गाईड करणार आहेत? आपण पुढे गेलो आणि ते मागे राहिले तर कोणते कसे गाईड करणार आहेत? त्यामुळे तुम्हाला असेंडेड मास्टर्स, ऍस्ट्रल मास्टर्स आणि सर्वात महत्वाचं ऋषी. ऋषी म्हणजे कॉन्स्टलेशन्स आहे. आता आपल्याला पुढच्या स्टेपवर जायचं आहे, त्यामध्ये नक्षत्रांचं कनेक्शन करायचंय. आपण सुरू केले पिरामिडला, जे येतात त्यांना नक्षत्र त्यांचं प्लॅन दिलंय, नक्षत्राशी कम्युनिकेशन शिकवलंय. आणि हे नक्षत्राशी कम्युनिकेशन, नक्षत्रांचा प्रभाव आता आपल्याला जास्त होणार आहे. आणि हे कॉन्स्टलेशन्स आहेत, आता तुम्हाला काढून देणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. पण त्या लेवलला, त्या कार्यक्रमाला येईपर्यंतची तयारी चालली आहे. आणि हे ऋषीच असतात, सप्त ऋषींचं आपण जे म्हणतो ते म्हणजेच ते कॉन्स्टलेशन्स असतात. त्याला आता आपण कनेक्शन करायचे, याची माहिती आज 4 वाजेच्या कार्यक्रमात मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी माहिती मिळून मग तुम्हाला तुमचे असेंडेड गुरु कोण ते ठरवायचे. असेंडेड गुरु, ऍस्ट्रल गुरु, सप्त ऋषी आज तुम्हाला कळेल. तर मी ते सांगितलं सर मला हे हवंय, मला कॉमन नकोय त्याचं डिस्कशन, मला या अर्थाने हवंय. आणि माझे रेग्युलर साधक येतील त्यांना मला पुढे हे करायचंय. तर ते म्हणाले की एवढं सुंदर काम चाललंय तुमचं, कौतुक केलं. मला म्हणे तुमच्या ग्रुपवर यायला मला खूप आनंद होतो.
माझं सुद्धा जे काही खरं ज्ञान आहे ते मला देता येतं तुमच्या ग्रुपला. नाही तर मग सर्व ठिकाणी भक्ती मार्गच चाललाय म्हणे अजून. मी म्हटलं नाही नाही, आम्हाला हे ह्याच्यासाठी पाहिजे. तर बघू आता. कारण काही वेळेला कसं होतं, बोलता बोलता इकडं तिकडं जातं, असं होतं. किंवा आपल्याला कित्येक वेळेला ज्ञान असतं, आपल्याला व्यक्त होत आहेत, असे काही येतात. पण आता मी तरी एक ठेवले की आपले हे पर्पज होतील. तर आज दुपारचं सेशन चुकवू नका. ध्यान पण आहे, क्वेश्चन आन्सर्स विचारा. मेन फ्लायर टाकलेलं आहे, ते फ्लायर वर बघा सप्तऋषी, भारत सप्तऋषींची नावं कोणीतरी आज ग्रुपवर टाका. आपल्या ध्यान ग्रुपवर टाका. सप्तऋषी, ऍस्ट्रल मास्टर्स कोण कोणी तुम्हाला हायर चक्रात घेतलेलं आहे, ती पीपीटी काढा. तुमच्याकडे मेंबरशिप आहे. असेंडेड मास्टर्स लिहून घ्या. त्यातला आपण कोणाला कनेक्ट व्हायचंय ते बघा. कुठल्या नक्षत्राला म्हणजे कुठल्या ऋषींना आपल्याला कनेक्ट व्हायचंय. ऍक्च्युली आपलं गोत्र जे असतं ना, ते गोत्र बघून ठेवा पत्रिकेतून. आपलं गोत्र म्हणजे आपण कोणत्या ऋषींचेच वंशज आहोत ते असतं, ते बघून ठेवा. आज तुमच्या गोत्राच्या त्या ऋषीची माहिती काढून ठेवा. त्यांना आपल्याला कनेक्ट व्हायचंय. आता आपल्याला त्या कॉन्स्टलेशनला, ग्रहाच्या आकाशात, हे सगळं फिफ्थ डायमेन्शन मध्ये गेल्यानंतरची प्रगती, याला फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. मला आता सुरेशजी पण म्हटले किती सुंदर काम तुम्ही करताय, हे सगळं फिफ्थ डायमेन्शन. हो म्हटलं, कारण आम्ही मरणानंतरच बघतोय आता. मरणापर्यंतच आमचं झालं सगळं म्हटलं. मग गुरुचरित्राबद्दल सांगितलं आपलं कसं आपण केलं. ते म्हणाले मला खूपच कनेक्टेड झालं की तुम्ही एवढं सगळं छान करते. खूप लोकांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी इथून सुरुवात केली, पण त्यांना नाही ग्रुपला नेता आलं. असं ते म्हणाले, त्यांना नाही नेता आलं ग्रुप. मी काही थोडं रेकॉर्डिंग बोलून तुम्हाला सांगते, कारण रेकॉर्डिंग मध्ये ना करायला काही हरकत नाही. तर ते आपल्याला शिव सर्वोदय शास्त्रातले सुद्धा हे देतात संन्यासी हिमालयन, की ज्यांनी हे शिव सर्वोदय शास्त्रामध्ये खूप त्यांचं आहे. तर ते पण ते म्हणाले मी तुम्हाला देतो, तुम्ही हे सगळं लोकांना शिकवताय. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि त्यातले ते महान आपल्याला हिमालयन साधू देणार आहेत. आणि गुरु ह्याच्यातले सुद्धा देणार आहेत, की जे आता ह्याला आपलं जातो ना आपण गाणगापूरला, तिथे ते आश्रम प्रस्थापित करतायत. ऋषीच, साधूच आहेत ते पण हिमालयीन. त्यांनाही आपल्याला कनेक्ट करून देत आहेत या ह्याच्यावर. कारण आपण आता गुरुचरित्र अन्वयार्थ वाचायला घेतोय 23 पासून. श्रद्धा मॅडमनी पुस्तक घ्यावे, माझी खूप इच्छा होती. त्यांना जे पुस्तक दिलं होतं ते आता पिरामिडला येतात, मग दिल्यावर होणारच नाही कार्यक्रम. म्हणून मी त्यांना लगेच 2 दिवस दिले माझे, 21-22. मग मी तिरुपतीला 23 जेव्हा जातो पासून सुरू आपण करेल. हा, त्यावेळेला हे मीना असतं मॅडम रीड करा की. सगळ्यात काय काय एक मिनिट. हा बोला सर. नीड ते पण दिलंय. नाही वी- वीणा साखरे मॅडम, तुमचा माईक म्यूट करा. एक 2 मिनिटं थांबा. हा, हे असंच चाललंय बघा कालपासून. त्यांना ती ह्याची लिंक हवी सगळी. कुठे लिंक? हा, तर पॉज केलं तर. हा,
तर हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचे दोन्ही देत आहेत ते या विषयाशी शिवसरोदयाशी सुद्धा. आणि एक सुंदर आपलं कॉम्बिनेशन चाललंय त्यामुळे ऊर्जा आपल्याला गाईड करतेय. तर हे महत्वाचं आहे. तर 4चं सेशन मिस करू नका. ध्यान पण होणार आहे हे महत्वाचं मला सांगायचं आता मी दोन्ही ग्रुपला बोलवलेलं आहे. जे शिकलेत त्यांनाही बोलवले आणि जे शिकणार आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे. तर याच्यात मला जे शिकणार आहेत ते कोणी दिसतच नाहीयेत. काय त्या अं, ग्रुपवर शुभांगी मॅडम तुम्ही एकटेच दिसताय. काय मॅडम सविता. कोण सविता तुम्ही आहात अजून. ताई, मी मृदुल देशपांडे बोलतेय. मला आता 4 ऑगस्टला जमणार नाहीये. मी जॉईन करू ना मीटिंग आता? अहो तुम्ही साधक आहात शिवसरोदय साधक आपला भाग एक झालेल्यांची मीटिंग हो. आहे. ओके ओके ओके. तुम्हाला नोट्स घेऊन बसवलंय मी. हो, मी नोट्स फक्त घेऊन बसलीये फक्त काय पण. झालेलं आहे की मी म्हंटल की मला तेच 10 नूतन मॅडम आहेत. मी म्हंटल की जे शिकणार आहेत त्यांनाही थोडस कळू दे ना आधी मी ते पॉइंट हा, करून घेते. जे शिकणार बरोबर. आहेत हम्म2, 3, 4 ऑगस्टचे आधी ते हम्म. थोडस कव्हर करून घेते मग ते हे करतील क्विट करतील. आणि मग ज्यांनी शिकलेलं आहे त्यांचं मी रिव्हिजन घेणार आहे आज. कारण ओके. मलाही कळतंय ना की रिपीटला नाव येत आहेत. भाग एकला रिपीट सारखं काही नाहीये. भाग एक खूप सोपं आहे. भाग एक श्लोक आहेत. श्लोक तुम्हाला दिलेत सगळं ओपन केलेलं आहे. म्हणून मग मी म्हटलं की आता एक एक पाठची रिव्हिजनच घेऊ आपण. मग आज पूर्णांगाची मी रिव्हिजन घेणार आहे श्लोकवरून म्हणून तुम्ही श्लोक घेऊन बसायचं आहे. आता मी थोडस जे 2, 3 ऑगस्टला येणार आहे त्यांच्यासाठी बोलते. तर चला आता 5, 25 तारखेला प्रतिपदा आहे. म्हणून मग जे येणार आहेत ना आपलं कसं आहे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता या 25 तारखे 2, 3 ऑगस्टला खूप नवीन लोक आहेत. आणि नेमके ते नवीन लोक जॉईन नाही हो झालेले. माझा प्रॉब्लेम हाच आहे. जर मीटिंग अटेंड केली ना सगळ्यांनी खूप इफेक्टिव्ह होणार आहे. एकाच वेळेला सगळ्यांपर्यंत सगळं पोहोचवतं पण मीटिंगलाच येत नाही. आता बघा ओंकार ध्यानाच्या नवीन लोकांना बोलवलं किती लोक आले. आता आज किती लोक आले. या गोष्टी आता गोसाई मॅडमनी तर मला लिंक मागून घेतली. ज्या 10 वर्ष ऑलरेडी शिवसरोदय शास्त्राच्या कोऑर्डिनेटर होत्या सगळं कोळून पिल्या. नवीन लोकांना किती क्युरियोसिटी आहे बघा बरं. कोणी मला लिंक सुद्धा विचारली नाही. मी टाकायचे राहिले तर काय मग नवीन लोक शिक मी अजिबात येऊन देणार नाही. मी काय काय लोकांना म्हणायला लागले तुम्ही येऊ नका म्हणून. मला अजिबात हे ज्ञान आयऱ्या गैऱ्याला द्यायचं नाहीये. जे स्वतः आणि मी आता सुद्धा कॅन्सल करणार आहे. आता फार थोडेच लोक आहेत. सविता मॅडम, नूतन मॅडम, बघा शंतनू सरही जॉईन झाले, शुभांगी मॅडम जॉईन झाल्या. म्हणजे जे ऑलरेडी आहेत करतायत ते जॉईन झाले. तर नवीन लोकांचं काय मग कुठं गेले. ह नाही मी मग येऊन देणार. नूतन मॅडम जॉईन झाल्या मग नूतन मॅडम जरा हलवा हो त्या ऑगस्ट ग्रुपला. नवीन लोकांनी जॉईन व्हायला हवं ना. मी पण आहे मॅडम. बाकीच्यांना कोण आहे. मी बेंद्रे दोन दोन भाग दोन करणार आहे. अहो तुम्ही तर काही नवीन आहेत का असं काही करता. 2, 3 ऑगस्टला म्हणजे जे नवीन साधक खूप आहेत म्हणून मीटिंग घेतोय. बाकीच्या आपल्या साधकांना माहितीच आहे मी काय बोलणार आहे. प्रतिपदा महत्वाचं आहे ना. यायच्या आधी संकल्प लिहिणं सगळ्यात महत्वाचं आहे. किती लोक आहेत 3 लोक आहेत फक्त 3 नाही तर 4. मग काय ही लोक ज्ञान घ्यायचं काय यांना उत्सुकता आहे काय क्युरियोसिटी आहे. बरं मी आता अर्जंट टाकलंय का मीटिंग आहे चला 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 केव्हा टाकलंय. शुभांगी मॅडम केव्हा टाकलंय हो मीटिंगचं आज मी घेणार आहे. 4 दिवस जरी झाले मला वाटतं. परत काल रात्री टाकलंय. तर मग नेहमी रेकॉर्डिंगला हे बसायचं. तर मला आज असं सांगायचंय महत्वाचं नवीन लोकांना जे येणार आहेत आणि जे शिकलेले आहेत त्यांनी सुद्धा शिवसरोदय शास्त्र आहे ना. ठीक आहे उच्च ज्ञान आहे श्वासाचं ज्ञान आहे अवेअरनेस मध्ये राहणार आहोत. आपण ध्यान त्या पद्धतीने करणार आहोत. पण याचा गाभा असा आहे ज्या वेळेला आपण नियम पाळायला नाडी चेक करतो ना याचा अर्थ आपण अवेअरनेस मध्ये येतो. आपल्या चेतनेला जागृत राहतो आपण. आणि हेच उत्क्रांती सुरू आहे मानवाची. चेतनेचीच उत्क्रांती सुरू आहे. चेतनेच्या ज्या लिमिट्स आहेत ना या देहाच्या त्याच क्रॉस होत चालल्यात. ऊर्जा येते ती क्रॉस करणारी.
ही जी अमेझिंग ऊर्जा येत आहे, अजून येणार आहे ऑगस्ट पासून, त्याला जर आपल्याला ऊर्जेचा उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्या त्या ऊर्जा लेव्हलला आधी गाठलं पाहिजे आपण. तर त्या येणाऱ्या ऊर्जा आपल्याकडे, नाही तर ते इकडे जाणार, इकडे जाणार, इकडे जाणार. ज्या त्या ऊर्जेचं म्हणजे फ्रिक्वेन्सी काय आहे, मग हे वाढवायचंय का नाही, येणाऱ्या ऊर्जेचा लाभ घ्यायचाय का नाही. मग शिवसर्वोदय शास्त्र महान का आहे. तर एखादा आपल्याला तर समजा पाणी प्यायचंय, मला लक्षात घ्या, डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवते. पाणी प्यायचंय, पाणी कुठल्या हाताने प्यायचंय, डाव्या हाताने. आता मग अशी पिलं मी बरोबर बरोबर, कारण किती 2 तास झाले मी खूप बिझी. डाव्या हाताने पाणी प्यायचंय. मग आपण शिकलोय पाणी कुठल्या नाडीवर प्यायचंय. मग आता असंच प्यायचं का पाणी नेहमी प्रमाण, नाही. तर नाडी बघायची. खाण्यापिण्याचं तर नेहमी पाळलं तर खूप महत्व ठरणार आहे. आपण बघितलं जेवणाचं उजव्या नाडीवर घ्यायचंय. मग आता नाडी मी चेक करणार आहे, मी कमीत कमी डाव्या हाताने पेला घेणार आहे, मला आठवणार आहे. याचा अर्थ मी जागृत झाली आहे, मी अवेअरनेस मध्ये आली आहे, माझी चेतना जागृत आहे. याचाच अर्थ मी आता हायर ऊर्जेत गेलीये. लक्षात घ्या, मी हायर ऊर्जेत गेलीये म्हणजे नक्कीच या पाण्यामध्ये ऊर्जा जास्त होणार आहे. आणि हे जेव्हा मी पाणी पिणार आहे त्यामुळे शरीरात जास्त ऊर्जा तयार होणार आहे, कारण हे शरीरातल्या पाण्यात मिसळणार आहे. शिवसर्वोदय शास्त्र असं तसं नाहीये, लक्षात घ्या, सगळं ऊर्जेचं शास्त्र आहे. मग हे केलं तर काय झालं, आता शिवसर्वोदय शास्त्र मी शिकले म्हणजे काय केलं, मी नियम पाळला एखादा. सगळं मटेरियलिस्टिक आहे का, बंगला, गाडी, घोडे, पैसा, रिलेशन्स, हेच एका डोक्यात, ऊर्जा नाही एका डोक्यात. ऊर्जा ठेवली पाहिजे ना. मग ती ऊर्जा बघून घेईल आपल्याला काय मिळवून द्यायचंय ते. मला पैसा मिळवून द्यायचा आहे का, मला गाडी मिळवून द्यायची आहे का, मला माझी रिलेशनशिप मिळवून द्यायची आहे, ही ऊर्जा ठरवेल. आपल्याला नाही माहिती आपण कर्म काय घेऊन आलोय, आपला जीवनाचा उद्देश आपण काय घेऊन आलोय, आपला प्रोग्राम आपण काय, हे आपल्याला माहिती नाही. ऊर्जेला माहितीये, श्वासाला माहितीये. मग मी ज्या वेळेला श्वास चेक करून पाणी पितीये, याचा अर्थ मी माझ्या सोलला जोडली गेलीये. म्हणजे आता सोल लेवलवर काम करायचं, सोल लेवल. अमृता मॅडमनी खूप सांगून झालं, पण कळलं का आपल्याला, थोड्या 1-2 दिवसापुरतं कळलं. मग सोल लेवलला जाणून घ्यायचं म्हणजे फक्त दुसरा आज सोल बघायचंय का, नाही, मी माझा सोल मला काय करायचंय, हे पाणी बरोबर काम करणार आहे. कारण मी नाडी चेक केली, कारण मी रूल आठवलाय आणि मग पाणी पिलंय. माझ्या सोलला या पाण्याने जोडून दिलेले, आता मला ते ठरवेल काय करायचंय. असं या शिवसर्वोदयचा शास्त्राचा अर्थ आहे. करण्याचा आणि नियम पाळण्याचा. नियम पाळायचे म्हणजे काय, तर चेतनेत यायचंय. लक्षात घ्या, अवेअरनेस मध्ये यायचंय. दिवसाच्या क्षणाक्षणाला नाही, तर काही ठराविक कामांना यायचंय. दिवसाच्या नाही तर आठवड्याच्या यायचंय. आठवड्याच्या नाही यायचंय तर 15 दिवसाच्या प्रतिपदेच्या संकल्पाला यायचं. म्हणून मी आज बोलवलं की 25 तारखेला प्रतिपदा आहे. सगळ्या जुन्या साधकांना शिवसर्वोदय नाही शिकलेले तिथे पिरामिडला येऊन तरी माहितीये, कारण हे शिकून झालंय. जुन्या लोकांनी ऑनलाईन अटेंड केलंय भाग 1 पुरतं, भाग 2 पासून नाही केलेलं, भाग 1 पुरतं झालेलं आहे बऱ्याच जणांना. मग नवीन साधकांना मी आज का बोलवलं एवढ्या जुन्या लोकांसाठी, तर हे येताना तुम्ही पिरॅमिडला येताना संकल्प पेरून आलं पाहिजे. ही मीटिंगही घेऊन झाली मागच्या वेळेला, आत्ताच नाही या ऑगस्टच्यासाठी. ऑलरेडी मीटिंग येऊन झाली, ऑलरेडी रेकॉर्डिंग झाले. त्या मीटिंगलाही सगळे नव्हते, रेकॉर्डिंग सुद्धा कोणी ऐकले नाही ऐकले, तसेच ते येतील तिथे पिरॅमिडला. काय उपयोग आहे, काहीच उपयोग नसतो. लक्षात घ्या, संकल्प पेरूनच सगळ्या गोष्टी करायच्या. आपल्याला श्रीपद श्रीवल्लभ चरित्रामृतात स्वामींनी सांगितलेलं आहे की हे जे सत्ययुग आहे, या सत्ययुगाचा एकच मार्ग आहे काही हवं ते मिळवण्याचा, संकल्प संकल्प संकल्प. आणि शिवसर्वोदयात आपण संकल्प शिकलोय, कसे पेरायचे, केव्हा पेरायचे, कुठल्या नाडीवर पेरायचे. मग हे सगळ्यात महत्वाचं एक करायचंच आहे सगळ्यांनी. मग शिकायला येणाऱ्यांनी तर पहिल्यांदा करायचंय.
म्हणून मी आज मीटिंगला बोलवलं की 25 तारीख आहे आणि 25 तारखेला संकल्प आत्ता पेरायचे, रिव्हाइज करायचे. कारण आता 25 तारखेला अमावस्या आहे का पौर्णिमा आहे? काय आहे सांगा 25 तारखेचं? अमावस्या आहे मॅडम. अमावस्या. अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे 2 वेळा मिळत आहेत आपल्याला. मग संकल्प लिहा. संकल्पाची मीटिंग घेतलीये ते बघा. संकल्पाचे 30 व्हिडिओ झाले ते बघा. त्यातले पण सगळे व्हिडिओ टाकून दिलेत ऑगस्ट ग्रुपला. तर हे सगळं करायचं आहे. आणि मग संकल्प कसे तर 2 पहिले पिरामिडला येण्याचे. मग पिरामिडला येण्याचे संकल्प काय पाहिजे तर हायर ऊर्जा. मग हायर ऊर्जा म्हणजे काय? तर आईन्स्टाईन म्हणतो एव्हरीथिंग इज एनर्जी. मग हायर ऊर्जा म्हणजे हायर चांगल्या गोष्टी आयुष्यात. मग तिथे हायर ऊर्जेला कनेक्ट व्हायचंय. मग काय पाहिजे रे माझ्या आयुष्यात? तर पहिला संकल्प पाहिजे. आता ऑगस्ट मध्ये जी अमेझिंग पोर्टल ओपन होतंय, ऑगस्टचं पोर्टल ओपन होते, सगळं दिलेलं आहे तुम्हाला डिस्कशन ग्रुपवर. ते बघायचंय. आणि ते पोर्टल सुरू झाल्यावर जी ऊर्जा येते ती मी टॅप करत आहे. ह्या पहिला संकल्प लिहा. सुदर्शन पिरॅमिड मध्ये ऑगस्टला येत आहे, 2 ऑगस्टला, 3 ऑगस्टला, 4 ऑगस्टला. तर ह्या हायर ऑगस्टचं जे पोर्टल ओपन होत आहे त्याला मी कनेक्ट झाली आहे. ती ऊर्जा टॅप करत आहे. त्या ऊर्जेने माझ्यामध्ये अत्यंत प्रगती केलेली आहे. कुठली प्रगती? सांसारिक प्रगती सोडून द्या आता. बास, खूप झालं आता. आता फार कमी दिवस झाले राहिलेत. आता काल डॉक्टरांचा व्हिडिओ तर सांगतोय आलो, ती इव्हेंट आता होणार आहे ऑगस्ट मध्येच प्रेडिक्टेड आहे. या मग तुम्ही काय संकल्प लिहिताय, अजून संसारातले लिहिताय तर मग काय होतंय ते तुम्ही ठरवा. तर हे पिरॅमिडला येण्याचे संकल्प लिहा. त्याच्यानंतर स्वतःचे लिहा. कामं काही करायची आहेत, काय काय ऍक्टिव्हिटी करायच्यात, काय काय योगदान द्यायचंय, दुसऱ्यांची सेवा काय करायची ते लिहा. आणि कोर्स शिकण्याचे ज्ञानाचे संकल्प लिहा. की मला हे ज्ञान मिळू दे, मला या ज्ञानाला कनेक्ट होऊ दे, मला ब्रह्मांडातली रहस्य समजू देत, मला पृथ्वीवर हे काय चाललंय ते सगळं कळू देत, मला त्याप्रमाणे पुढं जाण्यासाठीचे ज्ञान मिळू देत. असे ज्ञानाचेही संकल्प लिहायचे आहेत. तर हे सगळे तुम्ही लिहा आणि मगच पिरॅमिडला या. तर एवढंच मला सांगायचं. आता काही शंका आहे का येणाऱ्यांची? मग मला रिव्हिजन घ्यायची नियमांची जे शिकलेत त्यांची. आणि 4 वाजताचं आजचं सेशन बुडवू नका, हे सगळ्यांनीच करा. 4 वाजताचं सेशन करा सगळ्यांनी. तर काही शंका आहे का कोणाला काही? शुभांगी मॅडम, नूतन मॅडम, अजून कोण आहे? सविता मॅडम. सविता, संकल्प खूप सुंदर तुम्ही लिहा. छोटे छोटे वाक्य, पॉझिटिव्ह टेन्स आणि ऊर्जेचे लिहा, पिरॅमिडचे लिहा, ज्ञानाचे लिहा, आपल्या कामांचे लिहा. कारण मला हेच सांगायचंय, शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांनी प्रतिपदा दुर्लक्ष करू नका. तुम्ही प्रतिपदा पाळत नाही, संकल्प लिहिताय पण प्रतिपदा पाळत नाही. सगळी ब्रह्मांडाची शक्ती ज्या वेळेला मिळत आहे त्यावेळेला. आणि आता हे बघा शुभांगी मॅडम ऑगस्टमध्ये कार्यक्रम घेणार आहेत, गणेशपुरीला नेणार आहेत. ते संकल्प लिहा. की बाबा गणेशपुरीला गेलेलो आहोत, कुंडात स्नान केलेलं आहे. कुंडातल्या स्नानाचं खूप महत्व आहे. त्या जमिनीच्या गर्भातून पाणी येतंय, गंधक पाणी. आणि जमिनीच्या गर्भातून पाणी येतंय, गंधक आहे तिथे. म्हणजे दाह 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 होत आहे त्या पृथ्वीचा, खालच्या त्या पृथ्वी असेन्शनला चाललीये. त्यामुळे पृथ्वीचे दाह आतमध्ये व्हायला लागलेत. पृथ्वीची ऊर्जा वाढते. आपली भयानक हिट वाढणार आहे. अजून लक्षात घ्या. कॅन्सरचे प्रमाण सगळीकडे वाढलेले आहेत. न्यूज येत आहेत, ह्याला कॅन्सर झाला, त्याला कॅन्सर झालं, हे झालं, ते झालं. हे प्रचंड वेगाने वाढणार आहे. अवेअर मध्ये या. आता भ्यायचं नाहीये, पण अवेअर मध्ये या. आपल्याला काय एक्झॅक्ट करायचंय या काळामध्ये हे लक्षात घ्या. कडीलिंबाचं घ्या, लिहा. कडीलिंबाचे सेशन लिहिणार आहे ते पण महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी विहंगमचा कडीलिंबाचा पाला सुरू करायचा आहे. तर हे सगळं कडीलिंब आणा. खूप थोडा आणलाय तुम्ही. तो एक एक चमचा म्हणजे भरपूर घ्यायचाय 15 दिवस तरी. एवढा एक एक चमचा घ्यायचाय. काय नाही, ह्याच्यासारखं पिऊन टाकायचं 15 दिवस तरी. तुम्ही आणलाय कडीपत्ता खूप थोडा आणलाय आणि ते वाळवताना पानं तोडून वाळवा. तसेच टाकलेत झुपकेच्या झुपके, तसं करू नका.
खूप कडीपत्ता आणून ठेवा, कारण हा 2 वर्ष व्हॅलिडिटी त्याची. एकदाच करायचं काम, नंतर परत परत कोण करणार आहे? एक तर विसरून जातो आपण. असलं कडीलिंबाचा पाला तर केलं, शिककाईत टाकलं, घेतला, अंगाला चोळला साबणाबरोबर, असं काहीतरी होईल ना. तर आणा जरा जास्त आणि इतरांना द्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्या, कोणाला काही होत असेल ही तर सेवा घडेल. हा मॅडम, शंतनू सर बोला. 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 मॅडम, हा जो हा. कडुनिंबाचा पाला म्हणतात, हे म्हणजे आपण 3 तारखेला येणार आहोत त्याच्या अगोदर पासून आम्ही चालू करायचं आहे का? नाही. 3 तारखेच्या समय कोर्सशी काही संबंधित नाहीये. काही संबंध नाही ना? ओके. काही संबंध नाहीये. फक्त मी एकत्र जे महत्वाचं आठवतं ते सांगून देते बस. ओके तसं ओके काही ओके. नाहीये. आयफोन जस्ट आय कोण आहे? गॉट. आयफोन. नाही नाही, तसं नाहीये. यांना मी कसं ग्रुपवर टाकलंय ना, मग 3 तारखेचा 2 तारखेचा काही संबंध नाही, पण हे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये हम्म. आता तुम्ही संकल्पाबद्दल लिहायचं असं म्हणत होता, तर हा, मला असं त्याच्यासाठी मी सांगतेय. नाही, संकल्प नाही बघा, संकल्प म्हणजे आता काही तुम्ही फक्त पिरामिडला येण्याचे कोर्सचे असेच लिहायचे का? पुढचं काय महत्वाचं आहे तेही मी सांगतेय. म्हणून मग ओके तुम्ही ओके. लिहा की, काय हरकत आहे. म्हणजे संकल्प हे खूप महत्वाचे असतात. आणि 25ला अमावस्या आहे, म्हणजे 2 वेळा आहेत. पूर्ण तुम्हाला सकाळपासून तुम्ही 2 वाजेपर्यंतच धरा. ओके. केवढून छान ऊर्जा आपण लावणार आहे. मग आत्ताच्या ह्याच्यात महत्वाचं काय आहे ते सांगते. म्हणून मग ते कडुलिंब आलं की तोपर्यंत सेशन होईल. मग ते कडुलिंबाचा पाला आणलाय, हो करून हो. झालाय, घ्यायला सुरुवात केलीये. बरं, सराउंडिंगला काय चाललंय तेही सांगतेय. मग त्याच्या रिलेटेडही संकल्प लिहिले पाहिजेत ना. म्हणून मग हे सगळं. आयफोन कोण आहे? आयफोन नाव घातलंय तर आहे एक शंका. तर कोणाला अजून काही शंका आहे का? जनरली कोर्स काय होतात ते पण मी सांगत असते. मग आता गुरुचरित्र 23 पासून होणार आहे. श्रावणानिमित्त घेतोय ते संकल्प लिहा. श्रावण येतोय, श्रावणाची काही उद्दिष्ट लिहा. एक वेळ जेवण करायचंय किंवा कांदा लसूण खायचं नाही, व्हॉट एव्हर काय तुम्हाला नॉनव्हेज सोडायचंय, खात असाल तर. श्रावण येतोय, गुरुचरित्र अन्वयार्थ पण वाचतोय. केवढं महत्वाचं ते असणार आहे ते मी ऐकत आहे. किंवा असे काही विशिष्ट संकल्प तुमचे लिहा, काय असतील ते. श्रावणानिमित्त श्रावण सुरू होतोय ना आता, किती 25 का 28 पासून. 25, हा, 26 पासून होत असेल. हे लिहा. तर आता याबद्दल काही शंका आहे का? पिरामिडला येतानाची तर मीटिंग अजून घेतलीच आहे. आज फक्त एक रिव्हिजन, एक तुम्हाला 1 घंटा की आली आहे 25 तारीख आली आहे, ते लिहूनच यायचंय 2ला. हा, नूतन मॅडम बोला. हा, मी सकाळी 6 वाजता पोहोचणार आहे. हम्म. त्याच्यानंतर मग पिकअपचं कसं करणार आहे? म्हणजे किती सहा वाजता वाजता मला कुठं पोहोचणार आहे मिळू हे शकेल सगळं गाडी? ग्रुपवर विचारा. ठीक आहे मॅडम, स्वारगेटला. ग्रुपवर विचारा. म्हणजे काय आहे ना, ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. 6ला तिथे पोहोचणार असेल तर प्रकाश घेऊन येईल तुम्हाला, वरती पिरामिडला सोडेल. कसं काय बघायचं तिथे ग्रुपवर लिहा. आणि हा, सगळ्यांनी कसे चालेल, येणार आहे चालेल. ते लिहा आता. सगळ्यांनी कसे येणार हो, आहे, हो. किती वाजता पोहोचणार आहे लिहा. लांबच्या लोकांनी लिहा, म्हणजे मला ते माहिती असतं. तिथे प्रकाश अविनाशला जोडलेलं असतं, बघतात ते. आयफोन कोण आहे? आयफोन सगळ्यात मी महत्वाचं अशोक ढोरे. आता. हा, अशोक ढोरे. हा, अच्छा, बरं, नाव घाला ना. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तिथे येताय ना, तर नक्षत्राला पण जोडून घ्या तुमच्या. नक्षत्र प्लॅन कोणता आहे बघा, तिथे असेल तिथे झाडांना तुम्ही जोडू शकता. त्या नसेल तर मला वेळ मिळाला तर मी आणेल झाडं, नसेल तर तुम्ही आणू शकता. व्हॉट एव्हर काय आहे ते तुमच्या हाताने लावू शकता. तिथे तुम्हाला नक्षत्राचा चार्ट दिलाय, ते बघा. ते हिंदीतले, मराठीला कोणाला सापडला तर मराठीतलं चार्ट तिथे टाका आणि तुमचं नक्षत्र बघून या. कारण मी आताच सुरुवातीला सांगितलं, मिस झालं असेल तर रेकॉर्डिंग ऐका. नक्षत्राला कनेक्ट होणं हे खूप छान आत्ताच्या ऊर्जेमध्ये आहे, कारण आपण आता नक्षत्रावर शिफ्ट होणार आहोत. आपण कुठल्या नक्षत्राशी कनेक्टेड असल्यामुळं इथे आलो आणि आता तिकडं जाणार आहे. मग तिकडं कुठं जाणार आहे, आपलं ओरिएंटेशन काय, आपलं कनेक्शन काय, हे केलं तर लवकर लवकर आपली ती हे होणार आहे, गायडन्स येणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे. ती नक्षत्र झाडाची ऊर्जा आपल्याला काही करून घेणार आहे. हे पण संकल्प तुम्ही राहायला येतं यावेळेला, उलट खूप छान आहे की घाईघाई नाही. नाहीतर एक दिवस झाला, 4 वाजले, 5 वाजले, चला 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 चला, मग काय राहिलंय, काय सगळं गुंडाळतात तर निघतात. असं नाही होणार आहे आता, उलट खूप छान होणार आहे हा कोर्स.
तुम्ही राहणार आहात तिथे. एक तारखेला राहणार आहे, 2 तारखेला राहणार आहे. नाही सॉरी, 2 तारखेला राहणार आहे. काही जण 3 तारखेलाही राहणार आहे. निवांत आहे. आणि अमृता मॅडम मग भाग 3चा ह्यालाच घेतील, 3 तारखेलाच घेतील संध्याकाळी, असं आम्ही ठरवलंय. बघू आता कसं काय होतंय ते. त्यामुळे घाई गर्दी नाहीये. ते सगळं संकल्प लिहा तुम्ही. मस्त नेचरमध्ये राहायचंय, शांत कामडाऊन व्हायचंय, नेचरच्या ऊर्जेशी कनेक्ट व्हायचंय, कम्युनिकेशन करायचंय, पर्वत बनून जायचंय, तारे बनून जायचंय, झाडं बनून जायची, आम्रवृक्षाखाली ध्यान करायचंय. असं हे करा. झाडांशी संवाद साधायचे आहेत. बघा तरी आंब्याच्या झाडाखाली काय काय घडतंय ध्यान केलं तर. अमेझिंग रिझल्ट आहेत शिबिराचे. हे संकल्प लिहा. माहिती नसेल तर आता तुम्ही म्हणजे सविता मॅडमना विचारा सर. सविता मॅडम तुम्ही सगळे संकल्प लिहिलेले त्यांना दाखवा, तुम्हाला माहिती आहे. असं एकमेकांना मदत करा. तर मॅडम पिरामिड काय पिरामिडला बांबू लावलेला आहे का? बांबू म्हणजे? बांबूचं हे बांबूचं जे झाड असतं ते. नाही नाही, बांबू नाही लावला आम्ही, कारण असं असतं ना बांबूच्या खाली, बांबू मध्ये, मग नाही आम्ही लावलं. नाही, नाही माझं नाही नक्षत्र बांबू आहे म्हणून विचारलं. नाही, दुसरं शोधा, अल्टरनेटिव्ह शोधा. नूतन मॅडम काय अल्टरनेटिव्ह. टाकलंय तुम्ही? काही जण आम्ही टाळलीत. माझे झाड आंबा आहे, कदंब आहे मॅडम. कदंब एवढ्यात बाहेर पण लावलीत नूतन मॅडम. बांबूला दुसरं शोधा ना मॅडम पर्याय. बांबू आम्ही नाही, आम्ही टाळले. बर, हे झालं. तर हे सगळे संकल्प लिहा. अजून काही यांना सांगायचंय ज्यांनी कोर्स केले त्यांनी? सुलक्षणा मॅडम आहेत का रे? हो आहे सुलक्ष मॅडम. काही यांना सांगायचंय अजून नवीन लोकांना तिथे पिरॅमिड मध्ये काय करायचंय? नाही अजून. संकल्पात यांच्या काय असावं काय अजून? पुस्तक वाचन, हम्म. संकल्प लिहा. तुम्हाला माहिती आहेत कुठली पुस्तक आहे. तुम्हाला काही घरी घेऊन जायचं, कार्यक्रम करणार असेल तर घेऊन जाऊ शकता. कार्यक्रम करणार नसेल तरी मेंबरशिप असेल तर घेऊन जाऊ शकता. हे संकल्प लिहा. मला सांगा, सगळी पुस्तकं पिरॅमिडवर असतात असं काही नाही. तुम्हाला माहिती आहे आता काय काय घेतलंय. दरवेळेला काय घेतलं की पोस्ट करतेय. मी माझे स्वतःच्याही खर्चाने खूप पुस्तकं घेतेय. तर तुम्ही मला ते पण सांगू शकता, मी आणेल त्यावेळेला. बेल बेल लावलेत की नीता मॅडम? बेल लावलेत मी. 2-3 झाडं लावली आहेत बेलाची. होय का? तर हे संकल्प लिहा बर का पुस्तकाचे. 1 मिनिट माझे बेल वाज पूर्णांगाची माहिती त्याच्यात आहे. ज्या वायू